जय राम कृष्ण जय राम जय जय राम। हेलो हेलो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सगळ्यांनी सुख झाले हो सगळ्यांनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो सगळ्यांनी सुख झाले हो सगळ्यांनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम। कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने का संभ्रमा वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वापुदिया ब्रह्मादिका वापुदिया ब्रह्मादि वापुदिया ब्रह्मादि वापुदिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाघव उत्तम लोकादाघव उत्तम लोकादाघव उत्तम लोकादाघव
लोका दाखवू उत्तम लोका दाखवू काला वाटू एक मे काला वाटू एकामे काला वाटू एक मे काला वाटू एकामे वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम म्हणे हो मंडळ म्हणे भूमंडळी म्हणे हो मंडळ म्हणे भूमंडळी आम्ही बळे गाडे आम्ही बळे बळी वीर गाडी आम्ही बळी वीर गाडी आम्ही बळी वीर गाडी आम्ही बळी वीर गाडी काला वाटू एक मे काला वाटू एकामे काला वाटू एक मे वाटू एकामे वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम विडो पार कुमारी पार घुमाई, हो पार कुमारी पार घुमाई, हो पार कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी पार घुमाई, हो पार कुमारी पार घुमाई, हो पार कृष्ण म्हणी कंठी धरिला कृष्ण म्हणी कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणी कंठी धरिला कृष्ण म्हणी कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जाणी प्रकाश अवघा जाणी प्रकाश कालावतो एकमेका कालावतो एकमेका अवधाजने प्रकाश अवधाजने प्रकाश कालावतो एकमेका कालावतो एकमेका कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जाणवी प्रकाश अवघा जाणी प्रकाश कालावतो एकमेका कालावतो एकमेका अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश
वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कालावतो एकमेका कालावतो एकमेका एकमेका विठ्ठल 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 कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश कला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव कला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे कला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया चंद्रपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार चंद्रपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका समचरण सरोजन सौन्नैलमुदावम जुगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यं कराले सेदन्तं समाधिस्थं मृतिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्
महादेव मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा ओंकारेश्वर महादेव मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्या निमित्ताने शिव महापुराण कथा त्रिदिनी महोत्सव दिनत्रय सोहळा आज या ठिकाणी दहंडी टांगलेले सांगता आहे, कलेचं कीर्तन आहे. ओंकारेश्वर महादेव मंदिर श्री क्षेत्र 19 सागज समस्त ग्रामस्थ 19 सागज ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ भजने मंडळ सर्व गायक वादक मंडळ काला म्हणून या ठिकाणी 3 दिवसाचा कार्यक्रम होता. शिवपुराण झालेत आणि ओंकारेश्वर महादेव मंदिर स्थापना. मंदिर म्हटल्यावर 3 गोष्टी येतात. मंदिर म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंदिर या 3 गोष्टी मंदिरात असाव्या. मंगलता असावी, पावित्र्य असावं. सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आदी म्हणकारे म्हणकारे जना विठ्ठलाचे नाम वाचे. मंगल भगवंताचं नाव आहे. मंगल म्हणजे कल्याण. दी म्हणजे दिव्यता. न काष्टेन विद्यते देव न पाषाणे मृण्मये भावेत विद्यते देव तस्मात् भाव हे कारण. मंदिरामध्ये काय आहेत? मूर्ती आहेत. त्या मूर्तीत देवत्व नाही आहेत. अंतःकरणातील भाव त्यामध्ये देवत्व निर्माण करतो. भावेत विद्यते देव तस्मात् भाव ही कारणात. देवत्व निर्माण करण्याला कारण भाव आहेत. देवा कारणे भावत स्माद, देवा कारणे भावत स्माद. द्यावे न लगे भारस वित्त, द्यावे न लगे भारस वित्त. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात. न लगे भारस वित्त, न लगे भारस वित्त. झाले एक चित्त तरी बाहोद, एक चित्त करी देवासाठी नका करू वाटात गा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण वासुदेव जानवित ते जना, वासुदेव जानवित ते जना. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण वासुदेव जानवित ते देवा कारणे भाव तस्मात. थोडा मोकळा राहू द्यावा. गेन वाढवतो. द्यावे नलगे फारसे वित्त, झाले एकचित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा. काही नलगे येथे भावाची का अंतःकरणातला भाव त्या मूर्तीतून देवत्व प्रकट करीत असतो. मंदिर तिसरं अक्षर र. र म्हणजे रम्यता. महादेव भगवान शिव आहेत. शंकल्याणं करोति इति शंकर. समुद्र मंथनामध्ये जेव्हा हलाहल विष निघालं, कुणी प्राशन केलं? भगवान शिवाने. जीवाच्या कल्याणाकरता स्वतःकडे विष घेऊन जगाला अमृत देणारे कोण आहे तर भगवान शिव आहेत महाराज. जेव्हा समुद्र मंथन झालं, पहिल्यांदा काय निघालं? विष. मंथनातून आधी विष निघत असतं. दुःखरूपी विष पिल्याशिवाय सुखरूपी अमृत मिळत नसतं बरं का.
विष म्हणजे दुःख, अमृत म्हणजे सुख. अगोदर विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोसी. जो विष पचवू शकतो त्यालाच अमृत मिळतं. तो अमृताचा अधिकारी आहे. हलाहल विष जेव्हा निघालं सर्व विश्व भयभीत झालं. देव आणि दानव मिळून भगवान शिवाकडे गेले आणि भगवान शिवाची स्तुती केली. देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव. भूतात्मन भूत भावना त्राहिणा शरणापन्न त्रैलोक्य दहना द्वेष. देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव. भोले बाबाची स्तुती केली. भगवान शिवाने ते विष प्राशन केलं. विष प्राशन केल्यानंतर काही 4-2 थेंब जमिनीवर पडले. त्याच्यापासून विषारी वनस्पती आणि विषारी प्राणी निर्माण झाले बरं का. विषारी प्राण्यांची विषारी वनस्पतींची उत्पत्ती कुठून झाली? भगवान शिवाने जेव्हा हलाहल विष प्राशन केलं आणि ते विष प्राशन करताना काही थेंब जमिनीवर पडले. सर्पासारखे भयंकर, विंचवासारखे भयंकर प्राणी त्यापासून निर्माण झाले. आणि काही विषारी वनस्पती असतात. काही वनस्पती इतक्या विषारी असतात 1 ग्रॅम जरी तुम्ही खाल्लं तरी मनुष्य जगणार नाही. अशा काही विषारी वनस्पती आहेत. हिमालयात डोंगरामध्ये, त्र्यंबकेश्वरच्या डोंगरामध्ये एक विषारी वनस्पती पाहिली होती आम्ही, ज्याचं नाव आहे शास्त्रामध्ये सर्पपुष्पी. त्याचं फूल जे असतं ते नागाच्या फणीसारखं असतं आणि कोब्रा विषासारखं भयंकर विषारी असतं. त्याचा कंद फार विषारी असतो. काही ठिकाणी वर्णन त्याच्या कंदाजवळ सर्पही असतात. त्याला एक नाव आहे तेलिया कंद. तो तेल सोडतो बरं का. त्याच्या भोवती तेल गोळा झालेलं असतं आणि ते तेल काही जीवजंतू खातात आणि ते मरतात. त्या कंदाच्या भोवती जवळजवळ 4-5 फुटापर्यंत जागा काळी झालेली दिसते. जंगलामध्ये जर आपण पाहिलं, आपल्याकडं डोंगरांमध्ये फक्त त्र्यंबकेश्वरला पाहण्यात आलं आहे. काही सातपुड्या पर्वतामध्ये आहेत. भयानक विषारी आहेत. अशा काही विषारी वनस्पती आहेत. ह्या त्या पडलेल्या थेंबापासून निर्माण झाल्या. ते विष किती भयानक असेल. पण जगाच्या कल्याणाकरता स्वतः विष प्राशन केलं ते भगवान शिव आहेत. शंकल्याणम करोतो ते शंकर हा. उन्नाथ महाराज सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तया नवाधी क्रोधका. हे भगवान शिव, ओंकारेश्वर महादेव मंदिर मूर्ती स्थापना दयांडी टांगले करूया. थोड्या वेळ कार्याचं कीर्तन जास्त लांबवायचं नाही आहेत, का आता हा 3रा कार्यक्रम आहेत. 2 कार्यक्रम करून आलो आहे आम्ही. बरं ऊन किती आहेत. आता ऊन तापू द्या आणि काही होऊ द्या. आता तरी कमी झालं ऊन, पण दुपारच्या वेळेला खूप ऊन राहतं. ते गाळून गाळून मनपातून खाली येत असतं. बरं त्याच्यामध्ये स्टेज असतं उंच, परत आम्ही उभे असतो. बसणारापेक्षाही उभं राहणारा तो त्रास जास्त होतो. आता कार्यक्रम आहे तर घेतल्यानंतर जावंच लागतं ना.
एका माणसाने 10 रुपयाची जांभळं घेतली, एक जांभूळ तोंडात टाकलं. त्या जांभळामध्ये होता भोंगा. तो लागला चिरचिर करायला. म्हणला चिरकर का फिरकर, सोडणार नाही. 10 रुपये देऊन घेतलं. तसा आता चिरकर का फिरकर कार्यक्रम तो करावा लागतात. सध्या उन्हाळा आहे, खूप उष्णता आहेत आणि शेवटी शरीर आहे, शरीरावर त्याचा परिणाम होतच असतो. या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आपला आग्रह म्हणून हे सेवा घेतली. वास्तविक हा 3रा कार्यक्रम आहे, म्हणून मी कमीत कमी वेळेमध्ये कार्यक्रम आवरून घेणार आहे. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला काल्याचा प्रसंग. महाराज सांगतात, मी कृष्णमणी माझ्या कंठात धारण केला. मणी म्हणजे काय? मणी अनेक प्रकारचे असतात. वैडूर्य मणी आहेत, गोमेद आहेत, नीलम आहेत, पोवळा आहेत, हिरा आहे, माणिक आहे, मोती आहे, पाचू आहे, लसण्या आहेत. असे अनेक प्रकारचे मणी पाहायला मिळतात. काही मणी स्वयंप्रकाशित असतात, स्वतः प्रकाश देणारे काही मणी असतात. त्यातला कृष्ण मणी आहेत आणि तो मी कंठात धारण केल्यामुळं माझा अज्ञानाचा अंधकार संपला, असं महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात. कंठी धरिला कृष्णवाणी, कंठी धरिला कृष्णवाणी, कंठी धरिला कृष्ण, कंठी धरिला कृष्णवाणी, 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 कंठी धरिला कंठी धरिला कृष्णमणी अवघा जने प्रकाश. मी कृष्णमणी कंठात धारण केला. कृष्ण नामाचा मणी, त्याचा परिणाम अज्ञानाचा अंधकार संपला आणि ज्ञानाचा प्रकाश माझ्या जीवनामध्ये आला. नामाच्या चिंतनाने ज्ञानाचा प्रकाश कसा येऊ शकतो? नामाच्या चिंतनाने वस्तूची प्राप्ती होते का हो? साखर साखर म्हटल्यावर तोंड गोड होतं का हो? नाही होत. कढी भात म्हटल्यानंतर पोट भरेल का? बोलाचीच कढी बोलाचाच भात जेवून या कोण तृप्त झाले. मग कढी भात म्हटल्यावर जर पोट भरत नाही, साखर म्हटल्यावर तोंड गोड होत नाही, कृष्ण म्हटल्यावर काय मिळेल मग? नोकरी म्हटल्यावर नोकरी मिळते का? हातात माळ गेली जप कर, नोकरी मिळेल का नोकरी? नाही मिळेल. पत्नी जप कर, पत्नी मिळेल का? आता फार अवघड झाले मुली मिळणं.
एक जण आमच्याकडं म्हणजे महाराज काय करू लग्नच होत नाही, कधी आशीर्वाद द्या. आम्ही काय आशीर्वाद देणार बरं, लग्नाचा आमचा काही संबंध आहे का? त्याला विचारलं वय किती, म्हणजे 45. मला थोड्या करता कशाला विनाकारण करतो, त्याला म्हणलं घेऊन टाक संन्यास. 45 म्हटल्यानंतर तो निमेचे पुढे गेला म्हटलं आता. पत्नी पत्नी म्हटल्यावर पत्नी मिळणार नाही, कडी कडी भात भात म्हटल्यावर तोंड पोट भरणार नाही, साखर साखर म्हटल्यावर तोंड गोड होणार नाही. शब्दाच्या उच्चाराने वस्तूची प्राप्ती झाल्याची उदाहरणं पाहायला मिळत नाही. मग ईश्वराच्या नामाचा जप करायला का सांगतात, तर जीव आणि ईश्वर दोघांच्या नामामध्ये फरक आहे. जीवाचे नामाच्या विपरीत गुण असू शकतात, ईश्वराचे नाम रूप आणि गुण एक असतात. नाव गंगाधर, बिगर स्नानाचा महिनाभर. नाव रूपाबाई, सौंदर्याचा पत्ता नाही. नाव शांताबाई, भांडण केल्याशिवाय करमत नाही. या गावातल्या चांगल्या आहेत बरं का, तिकडचं सांगते. नामाच्या विपरीत गुण जीवाचे असतात. ईश्वराचं नाम रूप आणि गुण एक असतं, म्हणून ईश्वराच्या नामाला महत्व आहे. काय कृष्ण नामामध्ये, कृष्ण भूवाचक शब्द नश्य निवृत्तीवाचका हा विष्णुस्ताद भावी, म्हणजे आकर्षण. पृथ्वीच्या मध्ये जशी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, तसे कृष्णाच्या नामामध्ये एक आकर्षण आहे. मनमोहना मुरलीवाला नंद जालवेला. मनमोहना मुरलीवाला नंद जालवेला. मनमोहना मुरलीवाला नंद जालवेला. मनमोहना मुरलीवाला नंद जालवेला. भक्तासाठी तो जग जेठी, भक्तासाठी तो जग जेठी. तुझे शिरत झाला मनमोहना मुरलीवाला नंद जालवेला. मनमोहना मुरलीवाला नंद जालवेला. मनमोहना मुरलीवाला नंद जालवेला. मनाला मोहित करणारा तो परमात्मा आहे, आकर्षण. ज्याप्रमाणे लोहचुंबक लोखंडाचं आकर्षण करतो, त्याप्रमाणे जो भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो त्याला कृष्ण म्हणतात. आणि नश्य निवृत्तीवाचका, आकर्षण करून जो भवबंधनातून मुक्त करतो तो कृष्ण आहे. या कृष्ण नामाचा जप मी केल्यामुळं माझा अज्ञानाचा अंधकार संपला आणि अवघा जनी प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश माझ्या जीवनामध्ये आला. ज्ञान म्हणजे प्रकाशमय असतं, अज्ञान म्हणजे अंधकार आहे. अज्ञानरूपी अंधकारात माणसाने जगू नये, ज्ञानाच्या प्रकाशात जगावं. तो ज्ञानाचा प्रकाश कृष्ण नामाच्या चिंतनाने मला मिळाला. हा नामाचा महिमा आहे. नामाचं काय महत्व मी नेहमी सांगत असतो. एका माणसाचा चेहरा उतरलेला होता. मित्राने विचारलं काय झालं, तब्येत बरी नाही का? नाही ठीक आहे म्हणजे. डोकं दुखतं का? तसं काही नाही. डोकं जुलाब होतं का? तसं काही नाही. पोट दुखतं का? मग काही झालं नाही मला. मग चेहरा का होता तुझा?
तिला जरा बरं नाही, बरं नाही तिला वाद झाला याला. काय संबंध याचा? मग तिला बरं नाही, चेहऱ्याचा उतरला का हो, असं कसं काय? हा सुद्धा नामाचा प्रताप आहे. तिने एकदा याचं नाव घेतलं लग्न मंडपामध्ये. आली लग्न घटी समीप नवरा, घेऊन यावा घरा, गृहोक्ते मधुपर्क पूजन करा, अंतरपटाते धरा, दृष्टादृष्ट वधूवरान करिता, दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगलबलान करणे, कुर्यात् सदा मंगलम. तदेव लग्नं सिद्धं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव, विद्याबलं देवबलं तदेव, लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. विठाला विठाला मंगलाष्टक झाले. ब्राह्मण बाबा म्हणले बाईसाहेब नाव घ्या. नाव घ्या म्हटलं हा कान उघडा करतो, टोप तिरका करतो. एकदाच तिने याचं नाव घेतलं, मरेपर्यंत तिची काळजी करतो. तिची साळी फाटली काळजी आला, ती आजारी पडली काळजी आला. हा नामाचा प्रताप आहे. त्याप्रमाणे भक्त जेव्हा भगवंताचं नाम घेतो तेव्हा भगवान परमात्मा त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतो. म्हणून महाराज सांगतात, कंठी धरिला कृष्ण मणी अवघा, जने प्रकाश मी कृष्ण नामाचा मणी कंठात धारण केल्यामुळं माझ्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार संपला आणि त्या प्रकाशामध्ये काला वाटायचा आहे. द्वितीय चरणामध्ये कलवतु एकमेका, 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 कलवतु एकमेका. वैष्णवनीता संभ्रम, वैष्णवनीता संभ्रम, कलवतु एकमेका, कलवतु एकमेका, कलवतु एकमेका. वैष्णवनीता संभ्रम, वैष्णवनीता संभ्रम, कलवतु एकमेका, कलवतु एकमेका, कलवतु एकमेका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
पारखुमाई 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 विठाला विठाला छोटंसं गाव आहेत, 19 आगत छोटंसं गाव आहे, पण सुंदर मंदिर बांधलंय आपण. श्रद्धावान निष्ठावान असणार आपलं गाव आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम सांगतायत. आता अंधार पडायच्या अगोदर पंगत झालेली बरं राहील, आवरून घेऊ. या ठिकाणी उपस्थित मान्यवर जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गदांडे, त्याचप्रमाणे डॉक्टर शेळके, डॉक्टर प्रकाश शेळके, अविनाश पाटील, अमोल पाटील मलिक आणि उपस्थित सर्व मान्यवर, समस्त ग्रामस्थ, सर्वांना धन्यवाद. 10-5 मिनिटात आपण आवरून घेऊ. अंधार पडायच्या अगोदर पंक्ती झाल्या पाहिजे. आळंदीला आपलं काम चालू आहे, त्याकरता काही मंडळींनी या ठिकाणी आळंदीकरता काही देणगी दिलेली आहेत. गावात आपलं मंदिराचं काम झालं आहे, ठीक आहे. ज्याला जे शक्य असेल, बळजबरी नाही कुणाला, पण मोठं काम चालू आहे आळंदीला आणि भव्य मठ आहेत. कोट्यवधी रुपयाचा खर्च आहेत. गुरुदेव नारायणगिरी महाराजांची इच्छा होती आळंदीला मठ व्हावा आणि गुरुवर्यांची इच्छा पूर्ण करणं आपले कर्तव्य आहेत. कैलासवासी गोरखनाथ भगवंता पाटील शिंदे यांच्या स्मरणार्थ शंकर महाराज, ओंकार महाराज शिंदे यांच्याकडून आळंदीच्या बांधकामाकरता 11,000 रुपये. पोपटराव भगवंता पाटील शिंदे यांच्याकडून देखील आळंदीच्या कामाकरता 11,000 रुपये. कैलासवासी शेषराव काशीनाथ पाटील शिंदे यांच्या स्मरणार्थ आळंदीच्या कामाकरता सतीश शेषराव शिंदे यांच्याकडून 51 गोण्या सिमेंट. विढाला विढाला चालेल ना, चालेल. तुमच्या पुस्तकात पावती देऊ नका त्यांना. ते पैसे तुमच्याकडे जमा करा, म्हणजे हिशोबाला बरं राहील. आमच्याकडे जर घेतलं तर ते हिशोबात गोंधळ होईल. हां, आमचे अविनाश पाटील यांनी सुद्धा 101 गोण्या सिमेंट दिलेल्या आहेत. 121 गोण्या. डॉक्टर प्रकाश शेळके यांनी 101 गोण्या आणि दोघांचे 121 आहे. 121 गोण्या त्यांच्या दोघांच्या झालेल्या आहेत. हां, बरं. 1000 गोण्या सिमेंटची तयारी मालगावकरांनी दाखवली. धन्यवाद, धन्यवाद. विढाला विढाला शुद्ध प्रकाशात काला वाटायचं. कंठेधरीला कृष्णमणी अवघा जने प्रकाश, त्या प्रकाशात काला वाटायचा. पण तो काला कोणाला वाटायचा आहे?
जो निका वैष्णव आहेत, निका वैष्णव म्हणजे परमात्म्याला समर्पित झालेला वैष्णव, भ्रमरहित निका वैष्णव, तो काल्याचा अधिकारी आहेत. त्याला काला वाटो, काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. विचारलं महाराज याचे अनाधिकारी कोण आहेत? तर अनाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये महाराजांनी घेतला ब्रह्मादिक. ब्रह्मादिकांना काला देणार नाही, कारण त्यांना कृष्ण कळला नाही. तृतीय चरणामध्ये वकुलिया ब्रह्मादिका वकुलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका वकुलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका वकुलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो दाखवो वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकांना दाखव. ब्रह्मादिकांना काला मिळणार नाही, आम्ही त्यांना वाकुल्या दाखवू, कारण त्यांना कृष्ण कळाला नाही. मग या काल्याचे अधिकारी कोण आहेत महाराज? आम्ही आहोत या भूमंडळातले गाढे वीर. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे भूमंडळी, 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 तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बरी विणे गाडे, आम्ही बरी विणे गाडे, कालवा तुझे जाणता, कालवा तुझे जाणता. बरी विणे गाडे, आम्ही बरी विणे गाडे, कालवा तुझे जाणता, कालवा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. या भूमंडळातले गाढे वीर आम्ही आहोत. अनेक लीला भगवान करतात, त्यामध्ये चौर्य लीला करतात महाराज. व्रजे वसंतं नवनीत चोरम, व्रजे वसंतं नवनीत चोरम, व्रजे वसंतं नवनीत चोरम. व्रजवसंतो नवनीत चोरम, व्रजवसंतो नवनीत चोरम. गोपांगनानांच दुकुल चोरम, गोपांगनानांच दुकुल चोरम. श्रीराधिकाया हृदयस्य चोरम, श्रीराधिकाया हृदयस्य चोरम.
भगवान परमात्मा चौर्य लीला करू लागले. काही लोक शंका व्यक्त करतात, ज्या कृष्णाला तुम्ही भगवान म्हणता तो तर चोऱ्या करतो, तो भगवान कसा? चोरी म्हणजे काय? एखादी वस्तू आपली नसताना बळजबरीने त्या वस्तूवर अधिकार प्राप्त करण्याला चोरी म्हणतात. हे विश्व ब्रह्मांड ज्याने निर्माण केलाय, या ब्रह्मांडातला प्रत्येक पदार्थ त्याचा आहे बघ, त्याचा पदार्थ त्याने खाल्ला, त्याला चोरी कशी काय म्हणते? आपण जर आपल्या घरात रात्री 12 वाजता लाडू खात बसलो, आपलं कोणी चोर म्हणेल का? तो चोर कसं काय? कृष्ण चोर नसून कृष्णाला चोर म्हणणारे चोर आहेत. देह माझा नाही, देहाला माझं म्हणतो ही चोरी आहे. संसार माझा नाही, संसाराला माझं म्हणतो ही चोरी आहे. भगवान चोर नाही आहेत. मग चोरीचं वर्णन काय येतं? ते चोरी नसून चौर्य लीला आहे. लीला ही आनंद करता असते. प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद असतो, तसं प्रेमाच्या चौर्य लीलेत आनंद आहे. प्रेमाच्या भांडणातही आनंद असतो ना. तुम्ही घरी भांडणं करीत नाही का? बऱ्याच वेळा होतात भांडणं, याचं तोंड इकडं, तिचं तोंड तिकडं, नेमकं येतात पाहुणे. याला काही बोलायचं असेल, हा मुलाला सांग, जा तुझ्या मम्मीला सांग, ती म्हणते जा तर पप्पाला सांग. पोरगसमध्ये हिंडतं, दोघं एकमेकाशी बोलत नाही. नेमके पाहुणे येतात, पाहुणे आल्यावर बोलल्याशिवाय पर्याय नाही. संपलं भांडण. एकदा दोघं नवरा बायकोचं भांडण झालं. हा जेवायला बसला, दिलं ताट लोटून, मला नाही जेवायचं. पत्नी म्हणजे काय झालं? तुला सांगितलं जेवायचं नाही म्हणून. पण झालं काय? तू पापड का नाही वाढला? काय मोठं कारण सांगितलं, पापड का नाही वाढला? आजच्या दिवस बिगर पापडाचं खाल्लं काय बिघडलं का? घ्या गपचूप जेवून, नाही जेवायचं म्हणलं. रागामध्ये दिलं ताट लोटून. ताट लोटून दिलं, गेला रागात ड्युटीवर निघून. हिलाही वाईट वाटलं, आज आपले पती उपवाशी गेले, ही उपवाशी राहिली ना, ही नाही जेवली. ड्युटीवर गेल्यावर यालाही पश्चाताप झाला. आजच्या दिवस बिगर पापडाचं खाल्लंच काही बिघडलं असतं का? उपवाशी मरायची पाळी नसती आली. बाहेर कोणी ऐकत नाही, घरी पत्नी बिचारी ऐकून घेऊन घरी रुबाब करतो. यालाही पश्चाताप झाला, तिलाही पश्चाताप झाला. संध्याकाळी घरी येताना तो गेला कापड दुकानामध्ये. 2000 रुपयाची सिल्कची साडी घेतली. हिला वाटलं आपले पती उपवाशी गेले, हिने पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला. साडी पाहिल्यावर ही खुश, पुरणपोळ्या पाहिल्यावर हा खुश. भांडण संपलं. असं भांडण व्हायला का? ते काय महिन्या 2 महिन्यात एखादं. लाईट लठ्ठालठ्ठीने पण लाईट होत असतं ना. या ठिकाणी आळंदीच्या कामाकरता भागीनाथ धोंडराम शिंदे 5000 रुपये, संजय शेषराव शिंदे यांनी देखील 5000 रुपये या ठिकाणी जाहीर केले. धन्यवाद. विढाला अशा अनेक भांडणं संसारात चालतात ना. एकदा एका माणसाची पत्नी म्हणली, अहो बघा ना शेजारणी, कोणाच्या गळ्यात काय, कोणाच्या नाकात काय, कोणाच्या कानात काय घेतलं तुम्ही कधी? तुझी काय इच्छा आहे? घ्या 2-4 तोळ्याचं काहीतरी. तुला माहिती आहे का सोन्यात काय भाव आहे आता? 90,000 पुढे गेला. हां 93. सोन्याचा भाव माहिती आहे का तुला? 2-4 तोळ्यात घ्या म्हणते. काय घ्यायचं तुला? कानातल्या झुपकी घ्या. नको फार मांडोल होती म्हणे दुकानात घातल्या. काही ना प्रदर्शनची सवय. एकीने नथ घातली 1 तोळ्याची, कोणी पाहिलं का अशीच करायची. कोण कोणाकडे पाहतो आजच्या काळामध्ये? कोणीच पाहिलं नाही. कुत्री होती, त्या शेपटीवर पाहिजे, केव्हा काय करते 1 तोळ्याची म्हणले. एकाने 1 तोळ्याची अंगठी बोटात घातली, आला पुंग, इकडे वाडा असंच बोट इकडे वाडा.
दुसरा उठला बसतो का नाही खाली हातात बांधली की कुठे इकडे तिकडे मला म्हणतोय. याच्या मनगटात 250 ग्रॅमचं कळं होतं, याचं कळं पाहिजे अंगठीच खाली गेली. काय ना उगं प्रदर्शन करायची सवय असते. हा म्हणला कानात घातल्या तुफान मान डोलवते म्हणले, नाही घ्यायचं म्हणले. रुसले नव्हते. मी आतापर्यंत कधी आग्रह केला का, कधी म्हणले का, दिलेत काही बिघडलं का? मी चालले म्हणले माहेरला. जायचं तर हा आता मी येणारच नाही, तुम्ही घ्यायला आल्याशिवाय. घ्यायला यायची कशाला वाट पाहते. मला स्टेशनला नेऊन गेला. स्टेशनला नेऊन घातलं, गाडीत बसवलं. गाडी ढळणार, तब्येतीला जपा. कशाला मग तब्येत काळजी करत जा, तुला जायचं तर आता. ते कपाळात लाडू करंजी ते खाऊन टाकणं खराब होईल. मी खायला फेकून देईल, तू जायचं जा. आता तुला एवढी जर काळजी वाटते जाते कशाला? ते म्हणे ठीक आहे तुमची इच्छा नसेल, उतरली खाली, चला म्हणले घरी. भांडण संपलं. जसे संसारामध्ये भांडण होत राहतं महाराज. या ठिकाणी माननीय आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांनी महादेव मंदिराच्या सभा मंडपाकरता 7 लाख रुपये दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तात्पर्य प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद आहे, तसं प्रेमाच्या चौरी लिलेत आनंद आहे. भगवान चौरी लिला करू लागले, गाराण येऊ लागले. यशोदा म्हणले कृष्ण तू गावात सुद्धा वागत नाही, चला गोपाळांना. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ लाला प्रिया. तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ लाला प्रिया. तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ लाला प्रिया. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ लाला प्रिया. भगवान गाई चरू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागले. हम बोला हमारा तुम्हारी बातें हमारा. तुम्हारी बातें हम बोला हमारा तुम्हारी बातें हमारा. हम बोला हमारा तुम्हारी बातें हमारा. खेळ मोडला. आपल्याला खेळ मोडायचा. आता 6:15 वाजले. आंधार पडेल नाही तर. चला गाई बैसो जेवी केठाई भोग केले वन पाय पिटी झाला शेण खांदे बार पोटी भोग काय खेळायचे सुख. भगवान मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात, करूया कला. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ईश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली. हरिला कृष्ण वणी तुकामने भ्रमंडळी आम्ही मयूर गाडी. जय विठ्ठल जय हरी. जय विठ्ठल जय हरी. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. होली लेले पुरे देवा पुरे नाही विचारिला देवाने आपुला. तुकामने ज्ञानेश्वर ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान तुमचे देखील प्रवाहित सापडले. तुकामने भोगलेला करोनी आरती चक्र पाणे पुण्यवंत सुताय टाळीवा आरती राजा
श्री ब्रह्मा तुकाशी आहे मंगलाश्वर मस्तक ठेवल्या आरती तुकाराम स्वामी सद्गुरू रामानंद स्वामी दशरथ तुकाराम गमिल पाहिणार पती जय आनंद विठ्ठल रखमाई आपने तेजपती आहे आणि आता उदार निर्विहीचे मदत ज्ञानदेव हे बघा